नमस्कार मैत्रिणींनो, आज एक छोटासा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते. एक डेकोरेशनचा व्हिडिओ आहे आणि हे डेकोरेशन मीच केलेलं होतं कारण की 5 तारखेला आमच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झाली होती. त्यानिमित्तानं नवरोबासाठी एक सरप्राईज डेकोरेशन होतं. तर सकाळीच मी फुलं आणून ठेवले होते. झेंडू प्लस गुलाबाच्या पाकळ्याच आणल्या होत्या मी. फुलं आणण्यापेक्षा म्हटलं आपल्याला पाकळ्याच पाहिजे, तर ते सेपरेट करून घेतलं. मुली झोपल्या म्हटलं तोपर्यंत आपण डेकोरेशन करून घेऊ. तर असे फुलं कट करून घेतले मी. व्यवस्थित कट केल्यानंतर आपल्याला तो जो आकार द्यायचा आहे हार्ट शेप वगैरे किंवा गोलाकार जो द्यायचा असतो तो व्यवस्थित देता येतो. तर तुमच्या इथे पण असं काही जर कार्यक्रम असेल तर तुम्ही घर बसल्या असं डेकोरेशन करू शकता. बाहेरून कुणाला बोलवायची गरज राहत नाही. तर ही एक छान आयडिया आहे तुमच्यासाठी. तर डेकोरेशन करू म्हटलं तर काय ह्या दोघी उठून गेल्या. म्हटलं चला आता तुम्ही पण मला हेल्प करू लागा. तर मी त्यांना फुलं दिले होते वाटून. दोघींना मोजून द्यायला लागतं कारण की त्या जुळ्या आहेत तर त्यांचे भांडणं होतात. तर दोघींनी एकदम व्यवस्थितरित्या दोन्ही फुलांच्या पाकळ्या सेपरेट केल्या, प्लस जे देठ असतात फुलांचे ते पण बाजूला काढले. आणि मी हे त्यांना सांगितलं नव्हतं मैत्रिणींनो, त्यांनी त्यांच्या मनानेच केलं. असं असतं मुलींचं. मुली जन्मताच खूप समजदार असतात. म्हणजे देवानीच तशी बुद्धी दिलेली असती का काय माहीत नाही मला. पण बघा, तुम्ही बघू शकता सेपरेट केलेलं आहे त्यांनी दोन्ही पण पाकळ्या आणि देठ पण व्यवस्थित घाले. तर आपण असा मी हार्ट शेप काढून घेतला आधी पाकळ्यांनी. त्यात माझ्या दुसऱ्या मुलीची झाडायची पण तयारी झाली होती. बाजूला घाण आहे म्हणे, पप्पाला आवडणार नाही ती घाण वगैरे. तिने सुरुवात करून ठेवली होती झाडायला. तिला म्हटलं थांब बाई, मला ना व्यवस्थित आधी करून घेऊ दे. तर बघू शकता लहान मुलं घरात असल्यावर असले चालतंच कारण की ते लहान असं त्यांना समजत नाही. तर कधी-कधी मी त्यांनाही असं एन्जॉय करू देते. तर बघू शकता आपण नंतर त्याला पिवळ्या कलरच्या झेंडूने बॉर्डर करून घेतली. नंतर जो थोडा केशरी कलरचा झेंडू आहे च्या पाकळ्या त्यांनी बॉर्डर केली. नंतर त्या दोघी पण आल्या, आम्हाला पण डेकोरेशन करायचं आहे म्हणे पप्पासाठी. म्हटलं ठीक आहे, तुम्ही पण करा. मग नंतर 10 वर्ष झाले लग्नाला, त्यामुळे 10चा आकडा पण फुलांच्या म्हणजे पाकळ्यांनी काढला आणि खाली मग रांगोळीनेच हॅपी ॲनिव्हर्सरी असं नाव मी काढून घेतलं. तर असं छोटंसं डेकोरेशन होतं मैत्रिणींनो. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ पण कसा वाटला ते पण शेवटी मला व्हिडिओ बघितल्यानंतर सांगा. त्यानंतर आपल्याला एक पार्सल मिळालं होतं फ्रॉम प्रियंका. प्रियंका म्हणजे माझी नणंद आहे. त्यांनी ही फ्रेम आमच्या दोघांच्या फोटोची फ्रेम बनवून पाठवली. खूप सुंदर फ्रेम होती. आणि त्यानंतर अजून एक पार्सल आपल्याला मिळालं होतं, ते पण त्यांनीच पाठवलं होतं. त्यात होता केक. तर हे दोन्ही पार्सल माझ्या नणंदबाईंनी दिले आणि अतिशय सपोर्टिव्ह नणंदबाई आहेत माझ्या. एकदम मैत्रिणीसारख्या, बहिणीसारख्या आहेत. त्यानंतर थोडं सेलिब्रेशन केलं आणि येता महाराजांचं दर्शन करायला गेलो. तर असं आमचं आजचं सेलिब्रेशन झालं. कसा वाटला व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद. बाय बाय.